माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी YouTube चॅनल ब्लॉगर्स माधवी मध्ये। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अंड्यापासून तयार होणाऱ्या खिम्याची रेसिपी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, आजची आपली रेसिपी आहे अंडा खिमा पाव। ही आपण उकडलेली 3 अंडी घेतलेली आहेत, यांना आपण किसून घेणार आहोत। आपली अंडी किसून झालेली आहेत। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आपली कढई तापत ठेवलेली आहे। ॲक्च्युली रेसिपी पॅनमध्ये बनवायची असते, पण माझ्याकडे पॅन नसल्यामुळे मी ही कढईमध्ये ट्राय करत आहे। कढई तापलेली आहे। आपण तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा, लगेचच आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। कांदा थोडा लालसर होत आला की 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर थोडासा हा आपला मिरचीचा ठेचा आहे, जो मी जाडसर असा वाटून घेतलेला आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। आम्हाला थोडं तिखट जास्त लागतं, त्यामुळे आम्ही मिरचीचा ठेचा टाकतो। आलं लसूण पेस्टचा कच्चापणा हा जात आला आहे, तर आपण आता टोमॅटो टाकून घेणार आहोत। 1 हा चिरलेला छोटा टोमॅटो आहे। टोमॅटो सुद्धा छान तेलामध्ये परतून झाला की आपण आता मसाले टाकायला सुरुवात करणार आहोत। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच जीरा पावडर आणि 1 चमचा लाल तिखट। हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। मसाले छान परतलेले आहेत, तेलही सुटलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत किसलेले अंडी। अंडी चांगली अशी परतून घ्यायची आहेत।
लास्टला त्यावर घालायची खूप सारी कोथिंबीर. तर मंडळी आपली रेसिपी रेडी झालेली आहे. गॅस आपण बंद करून घेऊया. तर मंडळी आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी आपली रेसिपी रेडी झाली आहे. अंडा किमा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा असंच भेटेल नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.